महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद. मंडळी नमस्कार. अनवट स्वादच्या आपल्या ह्या स्वयंपाकघरात मी शेफ तुषार प्रीती देशमुख आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आजची पहिली आपली सेलिब्रिटी आहे ती म्हणजे समीपा कुलकर्णी. ये. हाय. हाय. कशी आहेस? मस्त. फर्स्ट क्लास. हे काय ग? आय बेक पीपल हॅपी म्हणजे माझी आई बेकिंग करते आणि जेव्हा लोकांना केक्स मिळतात त्यांच्यापर्यंत पोचतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असतो तो बघून हा टी शर्टवरचा असा मेसेज आहे. वाव. मंडळी, म्हणून मला खरं तर ह्या मुलांना सेलिब्रिटी असं तुमच्याकडे इंट्रोड्यूस करायचं होतं, कारण ही मुलं खरंच कमाल करत असतात जेव्हा स्वयंपाकघरात ते काहीतरी पदार्थ बनवतात. तर समीपा, खरंच खूप छान वाटतंय तू आज अनवट स्वादच्या आपल्या स्वयंपाकघरात आलेली आहेस. काय करून दाखवणार आहेस सगळ्यांना? व्हेजिटेबल डम्पलिंग्स. व्हेजिटेबल डम्पलिंग म्हणजे काय ग? म्हणजे असा राईस पेपर असतो, त्याच्यात आपण जे मिक्सचर रेडी करतो ते घालायचं, त्याला फोल्ड करून पॅनवरती सॉटे करायचं. सोपं आहे? हां, सोपं. इझी आहे? सगळ्या मुलांना येईल? हो. व्हेरी गुड. ये इथे. अशा प्रकारे तुझ्याकडे मी स्वयंपाक खोलीचा ताबा दिलेला आहे आणि आता आपण मेन पदार्थ करणार आहोत. जांभळा पांढरा कोबी, लाल पिवळी हिरवी सिमला मिरची, गाजर, तेल, कांद्याची पात, सोया सॉस, नूडल मसाला, शेजवान सॉस, चिली सॉस, बारीक चिरलेला कांदा, राईस शीट्स, स्प्रिंग ऑनियन्स आहेत. सगळी तयारी आहे. पहिले तू काय करणार आहेस? पहिले पॅनमध्ये तेल ओतून ह्या भाज्या एक एक करून घालायच्या, त्याला सॉटे करायचं आणि मग ते मिक्सचर त्याच्यात सॉस घालायचे. ते मिक्सचर रेडी झाल्यावर ते वेगळं ठेवून राईस पेपर पाण्यात घालून त्याच्यात ते भरायचं. व्हेरी गुड. गॅस लावूया. हो. पालकांनी ना मुलांना हे थोडंसं फ्रीडम दिलं पाहिजे. गॅस कसा ऑन करायचा, कसा हँडल करायचा, टॅकल करायचा. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला पालक म्हणतात ना असं, नको स्वयंपाक खोलीत येऊ नका, तुम्हाला गॅसचा चटका लागेल, पॅनचा चटका लागेल. तर ही भीती तुम्ही घालवलीत ना तर मुलं खूप छान ट्रेन होतील. हो ना? तू झाली आहेस ना? हो. आईने केलंय ना ट्रेन? व्हेरी गुड. आता तेल किती चमचे पाहिजे तुला? 2 चमचे. आता हे गरम होऊ द्या, मग त्याच्यात भाज्या घालायच्या. आता पहिले कॅप्सिकम. हे घे. एक हिरवा कॅप्सिकम, एक लाल कॅप्सिकम आणि एक पिवळा कॅप्सिकम. ओके. ते फाईन चॉप करून घेतलंय. हे चॉपिंग तू केलंयस, आईने केलंय, बाबांनी केलंय? आईने मदत केली आहे. हां. बाबांनी सिमला मिरची मार्केटमधून आणून दिली, आईने कापून दिली. हां. तू फक्त पदार्थ दाखवण्याचं काम करणार आणि नंतर खाण्याचं मी काम करणार. टेन्शन घेऊ नका. शाबाश. आता कोबी. वाव. कोबीमध्ये पण 2 रंग घेतलेत ना तू? जांभळा आणि नॉर्मल, म्हणजे दिसायला छान वाटेल. कलरफुल. मला ना कलरफुल खूप आवडतं ना हे सगळं. कलरफुल टी शर्ट कलरफुल, त्याच्यावरती केक्स कलरफुल, भाज्या कलरफुल. काय कमाल आहे बाबा. आता गाजर. कांदा. हो. म्हणजे कांद्याची पात, त्याला तो असतो कांदा, तो कांदा तू घेतलेला आहेस. हां. व्हेरी गुड. म्हणजे कांद्याची पात आपण गार्निशिंगला मला वाटतं घेणार आहोत, असं तू काहीतरी मगाशी म्हणत होती. हो, गार्निशिंगला. हां. चॉपिंग कटिंग करताना मी ऐकतच असं काहीतरी मुलं बोलतात तेव्हा मजा येते. आता हे सॉटे करायचं. वाव. हे खूप महत्त्वाचं आहे. हे ट्रेनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ती खूप जवळ गेलेली नाही आहे, तिने कसा पॅन धरलाय हे मुलांना तुम्ही पण शिकवा.
आज अनवट स्वादच्या आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये आम्ही या मुलांना म्हणूनच आमंत्रित केलेलं आहे की जेव्हा मुलांना तुमच्या घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्यांनी किती कॉन्फिडेंटली आईवडिलांकडनं शिकलं पाहिजे आणि आई-वडिलांनी खरं तर मुलांना ते इंट्रोड्यूस केलं पाहिजे. तुला आई असं कधी म्हणाली आहे का ग की नको येऊ चटका लागेल? खूप लहानपणी, त्याच्यानंतर शिकवायला सुरू केलं. व्हेरी गुड. लहानपणी प्रत्येकालाच वाटतं ना आई-वडिलांना, पण नंतर तिने खूप छान ट्रेन केलं ना. वा. आता हे सॉटे केल्यानंतर काय? आता ते सॉस त्याच्यात घालायचं. त्याचा फ्लेवरच किती छान येतो ना. असं पटकन चालेल ना, मला चालेल. हां, शाबास. आता शेजवान सॉस. ओके, तो किती लागणार आहे? तो पण तेवढाच 2 चमचे. 2 चमचे. एखादा इन्ग्रेडियंट एखाद्या पदार्थामध्ये आतमध्ये गेला की त्याच्या स्वादावरनं तो अजून थोडासा टाकला पाहिजे. हे जे ट्रेनिंग असतं ना मुलांना, ते मला असं वाटतं पदार्थ बनवून बनवून यायला लागतं ना. येस. आता तो ग्रीन चिली सॉस आहे. ओके. हा 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 हा, छान. घमघमाट सुटलाय. खूप छान वाटतंय. डम्पलिंग्स केले नाही आणि नुसतं असं खाल्लं तरी खूप आनंद होईल ना. असं वाटतं ना पदार्थ बनवताना, एखादा तयार करताना की अरे कधी एकदा प्लेटमध्ये घेतीये खातीये. असं होतं का ग किती वेळा? आई केक करत असताना किती वेळा असे केक आईचे खाल्लेत, मोडलेत, आईला त्रास दिलाय? मी नंतर आम्हाला ओरडेल म्हणून कधी तसं केलं. किती गुणी बाळ आहे. आई ओरडेल म्हणून पण त्रास दिलाय मला आईकडनं सगळं माहिती होतं. त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी. व्हेरी गुड. पण खूप छान, मस्त झालंय. हो. खूप टॉस करायला लागतं का जास्त करायला? थोडंसं. थोडे कच्चे ठेवायचे कारण ते नंतर आपण पॅन फ्राय करतो तेव्हा नंतर. व्हेरी गुड. तू हा पदार्थ कुठे ट्राय केलायस का तुला कसा सुचला? घरी आई करते, हेल्दी असतो म्हणून. तर तो आम्हाला आवडतो म्हणून मी शिकून घेतलाय आईकडनं. सुपर. व्हेरी गुड. काढून घेऊया. हो. मी काढू? हां. हा 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 हा. सुपर. कॉम्बिनेशन्स खूप छान झालेत सॉसचे आणि मला असं वाटतं की त्या कॉम्बिनेशन्समुळे ते डम्पलिंग्स आणखीन छान होणार आहेत ना आणि हेल्दी होणार आहेत. सुपर. आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे का? हो. आणि वरनं थोडा नूडल्स मसाला घाल. व्हेरी गुड. आता आपण मुद्दामून मला असं वाटतं की तू वरनं घालणार आहेस का की त्याचा स्वाद जाऊ नये त्याच्यामुळे तू वरनं घालणार आहेस? थोडासा घालू शकतेस तुझ्याप्रमाणे. कारण मला असं वाटतं की उत्तम एक एक मसाल्यांची पारख तुला छान समीप असल्यामुळे ते आणखीन छान ब्लेंड होत आहेत किंवा फ्लेवर्स त्याला छान येत आहेत. हो ना. हे सगळं काय माहिती आहे का आईनी शिकवलं आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं ह्याच्या आधी तिने आईनी ना अशी प्रॅक्टिस करून घेतली आहे. हे असंच पाहिजे हां सगळं. कसं झालं आहे काय झालं आहे मग टेस्ट केलेत काय माझ्याकडे आल्यात ना गोष्टी सगळ्या. पण रिअली की प्रॅक्टिस केल्याने आपण परफेक्ट होतो. पण कितीही प्रॅक्टिस केली ना तरी स्वयंपाक खोलीमध्ये ते पदार्थ आणखीन प्रॅक्टिस करत राहा. छान छान शिकत राहा. खूप छान करशील. हे आम्ही थोडंसं थंड करून घेतो. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा भेटूया अनवट स्वादमध्ये. पाहत राहा अनवट स्वाद. अनवट स्वाद. अनवट स्वादच्या स्वयंपाक खोलीमध्ये पुन्हा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, ब्रेकच्या आधी आपण पाहिलं होतं की थोडंसं आपण हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं होतं. ते थोडं थंड झालेलं आहे. आता आपण हे बाजूला घेऊया. आणि आता मला सांग पुढची प्रोसिजर काय? आता आपण ही डिश अशी घ्यायची. हां. खोलसर असेल अशी. मग त्याच्यात ते राईस पेपर हे आहेत ते भिजवायचे एक एक करून सगळे एकत्र. ओके. हे असे मार्केटमध्ये मिळतात का? इझिली अवेलेबल आहेत? हो, रेडीमेड मिळतात. व्हेरी गुड. सो लक्षात ठेवा की हे इझिली अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही हे आणू शकता. हां. आता ह्याच्यात काय करायचं आहे? ह्याच्यात आता थोडं पाणी घालायचं.
ठीक आहे. किती घालू समीपा मला फक्त सांगा. भिजेल एवढं? हा बस बस बस. ओके. आता आता राईस पेपर शीट घ्यायची एक आणि ती अशी पाण्यात भिजवायची. ओके. हो हो. सो ही भिजवून किती वेळ ठेवायची आहे? ती अशी पोळी अशी सॉफ्ट होते तशी सॉफ्ट होईपर्यंत ती भिजवायची. अशा सगळ्या आपल्याला करून घ्यायच्या. बरोबर. आता हे पुढचे प्रोसिजर्स काय असणार आहेत की डायरेक्टली आपल्याला फ्राय करायचे आहेत? नाही नाही, आता हे आपण असं पसरवून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण जे हे मिक्सचर केलेलं आहे ते 1 चमचा घालायचं सेंटर मध्ये आणि मग ते चारी साइडनी फोल्ड करायचं. ओ गुड. सो ही झाली आहे का एकदा बघतेस? नाही अजून व्हायला पाहिजे. सो ही ह्या व्यवस्थित ती बुडली पाहिजे पाण्यामध्ये, त्यांनी स्विमिंग केलं पाहिजे, अर्धवट त्यांनी बाहेर येता कामा नये आणि मग पूर्ण प्रोसेस झाली की मग आपल्याला काढायची. ओके. सो समीपा मला वाटतं एका बाजूला आपण ह्या सगळ्या राईस शीट जे आहेत त्या थोड्याशा आपण करून घेतल्यात, एक त्याच्यामध्ये बुडलेली आहे. पुढे आपण काय करायचं आहे? पुढे आपण आता त्याच्यात ते मिक्सचर आपलं केलेलं भरायचं आहे. तोपर्यंत बारीक गॅस चालू करून त्याच्यात तेल घातलं तर ते पॅन फ्राय करायला तेवढ्यात गरम करून घे. येस. स्लो फ्लेम ठेवायची आहे. तेल किती लागणार आहे आता तेल? तेवढं मग 2 चमचे. ओके. म्हणजे खूप ऑइली नाही आहे पण थोडंसं तेल आपल्या आहारामध्ये पाहिजे, त्यामुळे थोडंसं तेल चालू शकतं. हो ना? व्हेरी गुड. सो मला हे फिलिंग करून दाखवशील? हो. मी थोडीशी तुला इथे मदत करतो. आता हे असं फोल्ड करायचं. ओके. झालं? हो. हे असं एक. वाव. कलरही खूप छान दिसतोय आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलांना घरामध्ये करण्यासाठी हा अगदी सोपा पदार्थ आहे, त्यामुळे नक्की करावा. खूप एन्जॉय करतील ना मुलं? जसं तुम्ही घरामध्ये करता, तुमची मस्ती होता होता त्या विषयावर येणार आहे थोडंसं. करून घे बाकीचे सगळे. हे ठेवायला एक डिश घेऊया. ठेवायचे. गुड. हे करता करता मला अजून एक प्रश्न आहे समीपा, की आत्ताच्या ह्या सगळ्या काळामध्ये तुझा आत्ताचा रोल मॉडेल कोण आहे? तू कोणाला फॉलो करतेस किंवा तुला कोण इन्स्पायरिंग वाटतं? आत्ताचा रोल मॉडेल म्हणजे संजीव कपूर. वाव. पण मला बनायचं डॉक्टर आहे, मला शेफ नाही बनायचं आहे. वाव. पण मी आणि आई त्यांचा शो बघायचो. हां. त्यांचं प्रेझेंटेशन स्किल्स आणि सगळं आम्हाला खूप आवडायचं, त्यामुळे ते माझा रोल मॉडेल. फॅन्टॅस्टिक. खरोखर त्यांनी आपल्या सगळ्यांनाच खरं तर जे काही दाखवलंय, शिकवलंय ते आपण खरे सगळेच फॉलो करत असतो, त्यामुळे ॲब्सोल्युटली येस. बाकीचे पण भरून घे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, एक फक्त केला आणि फक्त मी एक खाल्ला तर आमच्या स्टुडिओत चालणार नाही. सगळेच बघणार, अरे एकटेच खातायत शेफ, कसं चालेल? त्यामुळे तू सगळे करून घे, आम्ही सगळेच खाऊ. चालेल ना? पण तुला नाही राहणार. चालू शकेल? हो. हे मुलांचं मला आवडतं. हो बोलतात आणि झाल्या झाल्या पहिले तोंडात घालतात पदार्थ आणि मग आपण फक्त बघत राहायचं. हां, मुलांनी खाल्ला, आपल्याला आनंद वाटतो. फॅन्टॅस्टिक यार. वाव. धमाल आहे.
होतंय मला वाटतं ना. व्हायला हां, आता ये तू बाकीची प्रोसिजर कर, कारण तेलही छान तापलेलं आहे. मी तुला एक एक असे डिश देतो. झालंय, मला वाटतं एक साइड पूर्ण झाली असेल. हो झाली असेल. एकदा चेक करशील. हो हो झाले. झालंय. सो आपण आता टर्न करायचे. हो करतेस? तुम्ही हे करून घ्या तोपर्यंत मी ते भरते. चालेल, नो प्रॉब्लेम. वा, झटपट होतात ना ग, पण आणि फास्ट होतात, म्हणजे छान फ्लेवर येतो त्याला. जे सॉस तू ऍड केलेत ना ते पण मस्त, आणि रंग खूप छान दिसत आहेत ते भरल्यामुळे वेगवेगळे. क्लास, सुपर. आपण एक झालाय तो पण करून घे, म्हणजे एका वेळेला आपण 4-5 टाकले की मग सगळे आपण एन्जॉय करूया ते, है ना. गुड. मस्त. आणि बाकीचे आपण नंतर मग आरामात करूया छानपैकी. हे झालेत. हो काढायचे. हो येस. सो गॅस आपण थोडासा फ्लेम कमी केलेला आहे. आपण ह्याच प्लेटमध्ये बाजूला काढूया आणि मग छानपैकी गार्निशिंग करूया, है ना. सुपर्ब. किती वेळा तू घरी असा पदार्थ हा केलायस, किंवा अजून कोणते पदार्थ तू करतेस घरी? एक 3-4दा केलेला आहे हा. हा, ओके. आणि अजून कोणते पदार्थ तुला करावेसे वाटतात किंवा खावेसे वाटतात? मॅगी. मॅगी. किती सोपं आहे ना, पटकन होणारा. आणि फ्रेंड्सला कधी करून खायला घातलंय की नाही? हो कधी कधी आम्ही एकत्रच केले, आम्ही ते आलेले असताना. येस. एका बाजूला हे होत राहतील, एका बाजूला हे पदार्थ छान होत राहतील. पण आता या स्वयंपाकघरामधनं थोडासा छोटासा ब्रेक आम्ही तुला देणार आहोत. का? तो भाऊ येणार आहे माझा. काय बोलतेस? कुठे आहे मग तो? येईल. बोलवू? हो व्हेरी गुड. सो त्याला आमंत्रित करण्यासाठी तुला थोडीशी एक्झिट घ्यावी लागेल. हो. हां, आणि मग दोघांचे पदार्थ तुम्ही केल्यानंतर एकमेकांनी चाखा आणि मला पण चाखायला द्या. हो. चालेल? चालेल. डन. अनवट वा. सो हा पदार्थ झालेला आहे. आता काय करायचं आहे तर आपल्याला सोहमला इन्व्हाइट करायचं आहे, कारण तो आपल्याला एक पदार्थ करून दाखवणार आहे. सोहम ये. वेलकम. हाय. कसा आहेस? मस्त एकदम. फर्स्ट क्लास. हो. व्हेरी गुड. ताईनी इतका छान पदार्थ बनवून दाखवलेला आहे, हो ना. आता तू आम्हाला काय बनवून दाखवणार आहेस? कुकुंबर छास. कुकुंबर छास. म्हणजे मला असं वाटतं हा इतका छान पदार्थ खाल्ल्यावरती फक्त तो छास प्यायचा की ऑल डन. हो हां, तयारी केली आहेस? हो. काय तयारी केली आहेस? दही, काकडी, कोथिंबीर, पुदिना, जिरा पावडर, काळं मीठ. आता हे आपल्याला कसं तयार करायचं आहे? ओके, तर काकडी चिरायची आहे. बरं, चिरून घेशील. तुला एक टेक्निक शिकवू बघ. काय करायचं माहितीये का? हे जे ना हे असं पकडायचं, असं, म्हणजे आपल्याला ना कापत नाही. आणि ही जी आहे ना ती अशी धरायची, अशी. सो फक्त असं धरलं आणि प्रेस केलं की झालं. आता पुढे मिक्सरमध्ये हां, सगळ्या काकड्या घालायच्या. ओके. सो म्हणे तू करतोस काय? मी कॉलेजमध्ये सेकंड इयर टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी कोर्स करतोय. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. हो. हे खाल्ल्यानंतर सगळ्यांना भूक तर लागणार आहे. हो बरोबर. आणि मग भूक लागल्यानंतर खाल्ल्यावरती काहीतरी असं मस्त ड्रिंक मिळालं तर काय मजा येईल ना. हो एकदम. आणि कुकुंबर छास छान आहे बाबा आयडिया. तर पुढे आपल्याला दही घालायचे. बरं, किती दही घेतलंय सोम आपण? 1 मोठा कप दही. ओके. आता जिरा पावडर. ओके. वा.
घरगुती जिरा पावडरची फ्लेवर जी आहे ना ती खूप छान येते ना, मस्त येतं. आता ब्लॅक सॉल्ट. ओके. सो मग आता काय जाणार आहे याच्यामध्ये? आता कोथिंबीर. ओके. सो देठासकट घेतलेली कोथिंबीर आहे ना? हो. व्हेरी गुड. त्याचाही फ्लेवर खूप छान येतो. आता पुदिना. बरं. तर आपल्याला ह्याला मिक्सरला लावायचं. ओके. झालं? हो. शाबाश. मी काढू? हो. कोणी शिकवला तुला हा पदार्थ? आईने. आई. आम्ही ॲक्च्युली हॉटेलमध्ये गेलो होतो एक कॅफेमध्ये. हां. तिकडे मला ते काहीतरी वेगळं वाटलं. म्हणजे प्यायलो, त्याची टेस्ट एकदम मस्त होती. हा, उघडल्यावरतीच तो कुकुंबरचा एक छान स्वाद आलाय. मी घालू त्याच्यामध्ये? नाही घालतो. व्हेरी गुड. वाव. सुपर. हा 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 हा, काय रंग आला, इतका छान. आणि अशा प्रकारे दोन्ही पदार्थ तयार आहेत. नाही. मग आता ह्याच्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे. बरं. काकडी. दिसते फर्स्ट क्लास, छान दिसते. एकदम. एक आहे ती मी अशी लावू? हो दिसते. हो मस्त. मी पण दाखवलं तेही दिसलं, मी पण केलं तेही दिसलं. असे वेगवेगळे पदार्थ आपण करत राहायचे, एन्जॉय करत राहायचं सोहम. आणि काय होतं माहिती आहे का, असेच वेगवेगळे पदार्थ आईनी शिकवल्यावरती आपल्या स्वयंपाकघरात का शिकायचे असतात? कारण आता तू शिक्षण घेतोयस, पुढे तू शिक्षणासाठी बाहेर गेलास कुठे, किंवा कुठेही तुला नोकरी लागली आणि बाहेरगावी गेलास, तर आईनी बनवलेले पदार्थ आपल्याला स्वतःला खायला यायला पाहिजेत. म्हणून हे एन्जॉय करायचे की नाही? हो. तू करतोस? हो. का फक्त आईनी केलेले खातोस? नाही, मी पण बनवतो. बनवतो, आईला मदत करतो. हो. ओके. सो अशा प्रकारे मंडळी दोन्ही पदार्थ आजचे तयार आहे. त्यामुळे हे टेस्ट करताना मात्र आपण फक्त सोहम बरोबर करायचे नाहीयेत, तर आपल्याला कोणाला बोलवायचं आहे? समीपा. बोलवूया. हो. येस. सो समीपाला बोलवूया आणि दोन्ही पदार्थ टेस्ट करूया. सगळं रेडी आहे? ये समीपा. फॅन्टॅस्टिक. सो मला असं वाटतं तू छान तयारी केलेली आहेस आणि तुला काय करायचं आहे? आता मांडायचं डेकोरेशन. करून घे. शिकलायस ना तिच्याकडनं सगळं? हो, येतो मला. येतं तुला? हां, काय बोलतो? घरी कोण करतं सगळं? ती करते, आई करते, तू खातोस, बाबा मस्तपैकी एन्जॉय करतात, बघतात की मुलं कसं खातायत, का तेच पहिले खाऊन टाकतात? नाही, ते पण मदत करतात. मदत करतात काय खाण्यामध्ये? हो. असंच आहे हो सगळं, की आईनी करायचं, बाबांनी खायचं, मुलांनी बघायचं आणि मुलांनी आहा किती छान पदार्थ झालाय असं म्हटल्या आईने म्हणायचं अरे थोडंसं मला तरी ठेवा. हेच खूप छान एन्जॉयमेंट असते. आणि हीच जी बांधिलकी असते ना आपल्या कुटुंबाची, ती खूप महत्त्वाची असते. त्यामुळे मंडळी तुम्ही सगळ्यांनी हे हो कर ना तू, हे सगळं एन्जॉय करत राहा. आपल्या घरात, आपल्या स्वयंपाकघरामध्ये एखादा पदार्थ आपण एकत्रपणे जर केला ना तर त्याचा आनंद घेत राहा. त्यासाठीच आज हा सगळा खटाटोप होता, जो मला खात्रीने वाटतंय की हे पाहिल्यानंतर तुम्ही देखील नक्की हे सगळं करणार आहात. आणि मग असं सगळं झाल्यावरती बोलण्याची क्षमता न राहता ते कधी पदार्थ टेस्ट करतोय असं होतं. झालं? हो. देतेस? हे शेजवान सॉसमध्ये घालून पण ठेवू शकता. घेऊ शकतोय? टेस्ट करू? हवंय तुला? नाही. नको? थँक्यू. क्रंची, परफेक्ट फ्लेवर, छान. थोडासा तो ग्रीन चिली सॉस जास्त टाकलास त्यामुळे मला अजून आनंद वाटला, कारण मला स्पायसी आवडतं. असे पदार्थ तुम्ही करत राहा, मी खात राहीन. अजिबात टेन्शन घेऊ नका, संपवायला मी आहे.
स्पायसी असेल ना तसं पोटाला शांत करणारे हे ड्रिंक जरूर करा. असे पदार्थ तुम्ही जरूर केल्यानंतर मुलांना खाल्ल्यानंतर जो आनंद वाटतो ना की मुलांनी केलेले पदार्थ आई वडिलांनी खाल्ले, हे असे प्रयत्न जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा अनवट स्वाद. धन्यवाद. जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.